जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया। तुळसे हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित। सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने। तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान। जय हो पारकुमाई, ओ पारकुमाई, ओ पारकुमाई, जय हो पारकुमाई।
रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ
म्हणूनी विठ्ठली आवडी म्हणूनी विठ्ठली आवडी म्हणूनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देव बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत मानवी कृपा
नुसतं भाकरी करुणा विनवा वैकुंठीचा दाना विनवा वैकुंठीचा विनवा 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 तुका म्हणे सांदा नमस्कार देवा
Thank you.
परमपूज्य भगवान परमपूज्य भिंती तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार विठ्ठल
थोडं पुढं सरकून घ्या, नाही तर कोणी इकडच्या दरवाजा कोणी सरकून घ्या पुढं पुढं. सारखा सारखा थोडी जागा करा सर. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. मंगल भावन मंगल हारी द्रवऊ सो दशरथ आलीर बिहारी. सिया राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्त हितकार हृदय विराजत अवध बिहार. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूँ प्रणाम. कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम. तुम्ही सरकाधिक संत म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. कुठे कुठे सांगा देवा नमस्कार म्हणतात. तसा पाठभेद असण्याची शक्यता आहे, पण ज्या गाथ्यामध्ये आम्ही बघितलेले तिथे मात्र असा पाठ असल्यामुळं हो देवा सांगा नमस्कार. आणि हा पाठ थोडा योग्य वाटतो त्यापेक्षा. विठ्ठल विठ्ठल. कुठे माझी भाकावी आहे. आता ही माझी कोणी मनानं लावलं काय करायचं असं वाटतंय मला, पण शक्यतो भाकावी करुणा आहे. काही मालिकेत असू शकतं, पण भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा रान. असो, थोडाफार पाठभेद जरी असलं तरी अर्थभेद मात्र नाही. अर्थभेद असला तर मात्र त्याच्यावर काय असतो, आरोप घेता येतो. पण तुम्ही मागे पुढे हे शब्द म्हटले म्हणजे अर्थभेद झाला असा मात्र मुळीच झालेला नाही. अर्थ एकच आहे. आणि आजचा हा जो दिवस आहे या दिवसाला खूप अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा हा निर्याण दिन आहे. निर्याण दिन का म्हणायचं, कारण ज्याप्रमाणे परमात्मा अवतार कार्य झाल्यानंतर निजधामाला जातात, त्याप्रमाणेच संतसुद्धा आपलं कार्य झाल्यानंतर आपल्या धामाला जात असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. एरवी वैकुंठ धामामध्ये असलेले महात्मा पुरुष काही विशिष्ट कार्याकरता या भूतलावर येत असतात. कारण काही कार्य जे ते भगवान करतात आणि काही कार्य संत करत असतात. संतांच्या हातातली केस निघून गेली म्हणजे ती केस भगवान हातात घेतात. काय जे संताचं सुद्धा मानत नाही. ये मे मतमिदम नित्य म्हणून तिष्ठन्ति मानवाः. एते तदभ्यसूयन्तो. हो, असे जे कोणी आहेत की जे मानतच नाही, शास्त्राला मानत नाही, गुरुला मानत नाही, तीर्थाला मानत नाही, असे जे लोक आहेत
त्यांना योग्य मार्गाला लावण्यासाठी संतांचा अवतार असतो. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत हे प्रत्येक प्राणीमात्रावर उपकार करतात, त्यासाठी या ठिकाणी येतात. पण जे लोक संताचंही ऐकत नाही, उलट साधू संतांची निंदा करू लागतात, त्यावेळेला परमात्मा अवताराला येतात. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संहारी. दुर्जनाची संहारी. दुर्जनाचं नाश करण्याचं, त्यांना नष्ट करण्याचं कार्य परमात्मा करतात. विनाशायच दुष्कृताम. हो, परित्राणाय साधूनाम. साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा नाश हे भगवान करतात. म्हणून तुम्हाला आम्हाला हे शरीर मिळालेलं आहे, अनमोल ठेवा मिळालेला आहे. आपल्याला संत कळाले पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज आहेत, प्रेममूर्ती नामदेव महाराज आहेत, वैराग्यमूर्ती तुकोबार, अनेक संत मांदियाळी होऊन गेली. यांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही. काय सांगू, काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. किती संतांचे उपकार आहेत. पण बरीचशी लोक आहेत की त्यांना संतसुद्धा माहिती नाही. मी आत्ता मागच्या 2 हप्ते अगोदर रोहिलागडला गेलो होतो. आमचं ते मूळ गाव आहे. तिथे गेलो होतो. तिथे एक आमच्या पाहुण्याकडे एक माणूस आला होता, दाढी बिढी वाढवलेली. त्याला पाहिल्यावर मला वाटलं हा कोणतरी संत असेल, कोणतरी आपल्या भागवत धर्माचा मोठं कार्य करणारा असायला पाहिजे. ज्यावेळेला मी कीर्तनाला फेटा बांधायला लागलो त्यावेळेला त्याने मला विचारलं की तुम्ही हे काय करत असतो. म्हणजे कीर्तन. म्हणजे कीर्तन काय, कीर्तन म्हणजे काय, म्हणजे झालेली घटना. म्हणलं कीर्तन म्हणजे सगळे भजनी मंडळी वगैरे साथ करतात, तिथे जाऊन अभंग घ्यावं. अभंग काय. मला असं वाटलं त्याला वरून फेकून द्यावं. योगायोगाने मी वरच्या मजल्यावर होतो. म्हणलं नको की पोलीस केस वगैरे सगळं अजून राडा वाढेल, नाही तर इतकं वाटलं होतं मनामध्ये. विठ्ठल अजून असे माणसं आपल्या या भूमीवर, या भरतखंडामध्ये याचंच मला नवल वाटतं. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परमभाग्याची संपत्ती. या भरतखंडामध्ये आपल्याला हे शरीर मिळालं, हे मोठं आपण भाग्यवान होणं. अशामध्ये असे नख सापडणं, असे माणसं सापडणं म्हणजे याच्यासाठी भगवंतालाच यावं लागतं. कारण यांना संतच माहिती नाही की तुकोबारायांचे आपल्यावर काय उपकार आहेत, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्यावर काय उपकार आहेत. तुम्ही आम्ही जे काही एवढे एकत्रित दिसत आहोत हे कोणाच्या उपकारामुळे. नाहीतर माणसाजवळ माणूससुद्धा बसला नसता. आमच्या शिंगोरीला एकदा वैकुंठवासी प्रातस्मनी भीमसेन बाबाचं कीर्तन झालं. त्यांचं वाक्य त्यांनी सांगितलं, जर प्रातस्मनीय भगवान बाबा, प्रातस्मनीय वामन भाऊ महाराज झाले नसते तर यांनी दिवसा लोकांना लुटलं असतं. वाल्या कोळेमध्ये यांच्यात काही फरकच नाही. त्यांचे एवढे उपकार आहेत भगवान बाबांचे, वामन भाऊ महाराजांचे, की सर्वांना योग्य मार्गाला, योग्य दिशेला त्यांनी लावलं. म्हणून तसा बघितलं तर हा निर्याणाचा प्रसंग तसा दुःखदायी असतो. कारण संत हे आपल्यामध्ये अखंड राहावे. न व्हावा वियोग जन्मोजन्मी, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न व्हावा वियोग जन्मोजन्मी. संतांचा कधीही आपला वियोग होऊ नये. कारण बिछुरत एक प्राण हरिलेही.
बिछुरत एक प्राण हरिले मिलत एक दारुण दुःख दे. उत्तरकांडामध्ये आलेली सोप आहे की बिछुरत एक प्राण हरिलेही. बिछुरत म्हणजे वियोग. संतांचा वियोग झाला म्हणजे माणसाला प्राण जातो की काय, एवढे कष्ट व्हायला पाहिजे, एवढं दुःख व्हायला पाहिजे. बिछुरत एक प्राण हरिलेही मिलत एक दारुण दुःख देही. असंतांच्या भेटीनं दुःख होतं, संतांच्या वियोगानं दुःख होतं. तसा निर्याण प्रसंग हा काही फार आनंदाचा सोहळा नाही. एवढं मोठं व्यक्तिमत्व, परमात्मरूप असलेले जगद्गुरु तुकोबाराय आजच्या दिवशी आपल्यातून निघून गेले, वैकुंठ धामाला गेले. कोणतेही संत असू द्या महाराज, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, काही फार मोठा आनंदाची गोष्ट आहे का सांग. अनेक साधुसंत ऋषीमुनी सगळे रडायला लागले. एखाद्या पेंढीचा ज्याप्रमाणे वाहुटळामध्ये असा तो बांधलेला तो आढा निघून जावा, वाहुटळ सुटलेली असावी, म्हणजे ते जसे कडव्यातल्या ज्या काड्या धडधड धडधड धडकून कडे पळतात, तसं सगळं ऋषीमुनींना भक्तांना तसं झालं होतं. ज्ञानोबाराय समाधीस्थ होत असताना असा एकही नव्हता की ज्याच्या डोळ्यातून टपटप पाणी पडत नव्हतं. बाकीचं तर द्या सोडू, हो, भगवान स्वतः रडायला लागले, परमात्मा रडायला लागले. स्वतः हात धरला ज्ञानोबारायचा, निवृत्तीनाथाने एक हात धरला समाधीच्या स्थळावर नेताना, आणि रुक्मिणी माता बघत होते की भगवंताच्या डोळ्यातून पाणी पडते. म्हणजे देवा तुम्ही तर निर्मोही आहात ना, तुम्हाला कशाचा मोह. भगवंताला बोलता येईना. देवो म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. भगवान म्हणतात की मी असा एकच पाहिलेला आहे. मला सुद्धा या ज्ञानोबाला समाधी स्थळावर नेण्यासाठी रडू येते. म्हणजे विठ्ठल विठ्ठल असं हे संतांचं असतं. साधूंचा निर्याण दिन तसा तो सुखाचा नाही आहे, पण संतांचं स्मरण आपल्याला राहावं म्हणून हे भागवत धर्मामध्ये साजरे करत असतात. कोणताही सत्पुरुष या जगामध्ये अखंड असायला पाहिजे. या ठिकाणी पसायदानामध्ये म्हटलेलं ना की सर्वांना साधू संत भेटले पाहिजे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मानली आई. आनवर्त भूमंडळी भेटो तुया भूता. सातत्यानं आपल्याला यांची भेट झाली पाहिजे. आज आमचे वडील आहेत आदरणीय प्रातस्मरणीय भक्तराज महाराज. त्यांच्या जाण्यानं फार मोठी भागवत धर्माची हानी झालेली आहे. आता ते बेलगाव म्हणजे तसं ते छोटंसं गाव आहे, पण ज्या वेळेला ते तिथे होते त्यावेळेला ते नंदनवन वाटत होतं. खरं का खोटं विठ्ठल भाऊ? असं वाटायचं की आपण एखाद्या माथेरानला नंदनवनला आलो काय. एका व्यक्तीमुळं विठ्ठल विठ्ठल या पुढ्या पुढ्यात म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा हा निर्याण दिन आहे. या फाल्गुनमध्ये बिजेला महाराज या दिवशी सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. तशी ती अलौकिक घटना आहे. ज्याप्रमाणे भक्त ध्रुव गेले होते, ध्रुवबाळसुद्धा सदेह गेलेले आहेत. काळाने सांगितलं होतं की ध्रुव महाराज हे शरीर काळाचं आहे, शरीर हे आमचं आहे, आमचा ताबा त्याच्यावर. त्या काळालासुद्धा खाली मान करायला लावली. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्याच्या डोक्यावर पाय देऊन ते विमानावर बसलेले. म्हणजे काळावरसुद्धा त्यांची सत्ता आहे. अशा प्रकारचे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या दिनी सहदेह वैकुंठाला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले.
कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी स्वामी सद्गुरु तुकया दातारा. असा हा निर्याण दिन आहे. आणि सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग तसा फार सोपा आहे. भजनी मालिकेतल्या जे काही काकडा भजन वगैरे भजनी मंडळी करतात त्या भजनी मालिकेमध्ये पहिल्याच मालिकेमध्ये 4थ्या क्रमांकाचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराने या ठिकाणी या भूतलावर जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये आता त्यांचा हा सगळा कार्यभाग वगैरे संपत आलेला आहे. आणि आता महाराजांची जी काही आहे वैकुंठ गमनाची तयारी. एक विशिष्ट कार्यासाठी संत येतात, कार्य झाल्यानंतर थांबत नाही. तसं व्यवहारामध्ये सुद्धा मनुष्यानं ज्या कार्याला आपण गेलेलो आहे ते कार्य झालं की थांबायला नाही पाहिजे. कुठेही जावं, पाहुणे म्हणून जरी गेलो, आपलं काम झालं की लगेच माणसाने पिशवीला हात लावायला पाहिजे, नाहीतर माणसाची किंमत कमी होते. व्यवहारामध्ये सुद्धा आता घरात कुजबूज सुरू होते, त्यांना सांगून पहा. असा एक मनुष्य 8-10 दिवस हल्लाच नाही जागेवरून, घरात कुजबूज सुरू झाली ना, मग एका जणाने हिंमत केली, म्हणले तुमच्या घरातले लोक आठवण करीत असतील ना, तुम्हाला 8 दिवस झाले जास्त, तुम्हाला बरोबर आहे ना तुमचं, पत्र देऊन आत्ता त्यांना बोलून घेतो ना. असा म्हणा, काही चिंता करू नका, त्यांना बोलून घेतो म्हणजे इथं. विठाला विठाला. विशिष्ट कार्य झालं की ते थांबत नाही. आणि मग जगद्गुरु तुकोबाराज आहेत या ठिकाणी या अभंगामध्ये सनकादिकाशी संवाद करतायत. पण तसं जर बघितलं तर एक सनक सनंदन सनातन सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तर सर्वप्रथम हे पहिले संत निर्माण केले. कारण जगाला उद्धारासाठी पहिलं प्रॉडक्ट आज बरोबर आहे ना, हो, पहिली निर्मिती यांची पाहिजे, संत पाहिजे. आणि बिनु सत्संग विवेकन होई, रामकृपा बिनु सुलभन सोई. संताशिवाय गतीच नाही मार्ग आपल्याला. म्हणून हे सनक सनंदन हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे. आणि मग मानवी सृष्टी निर्माण करताना सुरुवातीला स्वयंभू मनु शतरूपा हा जोडा निर्माण केला होता. आणि मग तिथून पुढे मग मैथुनी सृष्टी वगैरे सुरू झाली. मग ते सगळे चरित्र श्रीमद भागवतामध्ये आहे. प्रियव्रत राजा वगैरे हे सगळे पुढे लिहिलेले आहेत. हो, याला माहिती आहे प्रियव्रत राजा. हां बरोबर आहे. तो प्रियव्रत राजा, नंतर ते सगळे परंपरा सांगितलेले अग्निध्र वगैरे हे सगळं. तर या सगळ्या गोष्टीनंतर स्वयंभू म्हणून प्रारंभी सृष्टी निर्माण करताना ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या त्याचाही भागवतामध्ये श्लोक आहे. सृष्ट्वा पुराणी विविधान्य जयात्मशक्त्या. हो, हे सगळं ब्रह्मदेवानं निर्माण केलं. काय काय निर्माण केलं ते त्या श्लोकात वर्णन आहे. श्लोक तुम्ही ऐकलाय नाथच्या मुखातून, तुम्हाला अर्थ सांगायची गरज नाही. आता इतक्या दिवसापासून कीर्तन ऐकायला लागले तर काय सांगायची गरज आहे. त्या श्लोकामध्ये मतितार्थ असा आहे की सृष्टीमध्ये अनेक भूचर जलचर खेचर हे सगळे निर्माण केले. आणि सुरुवातीला हे 4 पुत्र आहेत, हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. तसे 5-6 वर्षाचं त्यांचं वय आहे. आणि 5-6 वर्षाचे बालक जसे दिसतात त्याचप्रमाणे ते अखंड दिसतात. अखंड. कारण 5-6 वर्षाचं लेकरू अत्यंत तेजस्वी असतं, अत्यंत निर्विकार. 5-6 वर्षाचं लेकरू तुम्ही बघा ना किती छान होतं. त्यांचा चेहरा वगैरे एकदम कमळाच्या फुलासारखा असतो. त्यांचं हास्य काय असतं, कारण पूर्ण दात तोंडात असतं.
ज्याच्या दात तोंडात राहिले नाही त्याने हसायला नाही पाहिजे. त्याचं किती हास्य वगैरे हे सगळं असतं, प्रसन्न एकदम. असे ते सनक सनंदन सनातन संतकुमार वगैरे आहेत आणि ब्रह्मज्ञानी आहेत. कारण ज्ञानाची परंपरा त्यांच्यापासून पुढे चालत आलेली आहे. सनकादिकांनी हे ब्रह्मज्ञान नारदांना सांगितलेलं आहे. नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी भगवान शुकाचार्यांना सांगितलेलं आहे. शुकाचार्यांनी श्रीमद भागवताच्या माध्यमातून परीक्षिती राजाला निमित्त करून तुम्हाला आम्हाला सर्वांना हे ज्ञान दिलेलं आहे. अशी ही परंपरा आहे. पण कुठून चालत आलेली आहे? सनकादिक मुनीपासून. मग तुम्हाला असं वाटेल जगद्गुरू तुकोबारा हे कलियुगामध्ये आत्ता 400 वर्ष, 415-16 वर्ष झाले असतील. तुकोबाराला निर्याण देण्याला किती वर्ष झालेत माहिती आहे तुम्हाला? 415. हां किती? 415. जरा गणित लावून पाहा ना. 375 नसेल, 415 झाले का? 375 झाले का? बरं. त्यांचा जन्मदिन असेल एखादा तो. हां जन्मदिन. तर हां तर असे ते तुकोबारा आहे ते आत्ताचे झालेले आहेत. आणि सनकादिक कधी आहेत? ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली त्यावेळेचे हे सनकादिक ऋषी आहेत. मग तुकोबारा आहे सनकादिक कशी कसं काय बोलतो? पण कालाचा बराच अंतर झाला ना. जसं अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला होता की भगवंतांनी सांगितलं मी हे ज्ञान सूर्याला सांगितलं होतं. 4थ्या अध्यायाची जी सुरुवात आहे, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्यम एवं परंपरा प्राप्त सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. हे जे भगवंतांनी सांगितलं मी सूर्याला सांगितलं होतं आणि मग हे कसं काय झालं? अर्जुनाने सांगितलं सूर्य कधीचा तुम्ही आता आपलं दोस्ती झालेली, हे कसं काय झालं? म्हणजे अरे बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन. भगवान सांगतात अरे मी पूर्वीपासून आहे, तू आता झालेला आहे. हे पूर्वीपासून आहे. एका जणाने या श्लोकाचा अर्थ असं सांगितलं की भगवंताने अर्जुनाला सांगितलं की मी खूप मे महिने पाहिले, तू आता जून महिन्यातला. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव 4 जून. तू आता 4 जूनचा आहे, मी लई मे महिने पाहिलेत. असं कोणी कोणी त्याचा अर्थ करतात, कोणी काही पण. हो कोण कशाचा काय अर्थ काढेल त्याचा काही नियम नाही. माझ्याकडे एक जण आला म्हणजे गीतेमध्ये मुस्लिमाचं नाव कसं काय आलं? मी म्हणलं कुठं आलं? म्हणले सय्यद प्रमाणम कुरुते. सय्यद ते सय्यद प्रमाण ते म्हणजे सय्यद आलं म्हणते त्याच्यामध्ये. म्हणजे असे काही काही लोक आहेत. आणि एकदम तर असा म्हणला की गीतेत असं लिहिलेलं आहे की या गॅसवरच्यापेक्षा स्टोवचा चहा चांगला लागतो. स्टोवरचा म्हणलं कुठे? सर्वस्व चहा मृदी सन्निविष्टो. असे काही लोक अर्थ लावतात. विठ्ठल विठ्ठल. असं तुम्हाला कालाचं खूप अंतर दिसेल की जगद्गुरू तुकोबारा आहे सनकादिकाशी कसं काय संभाषण करतात कालाच्या माध्यमातून. पण तसं नसतं. हे चौयुगामध्ये भक्त असतात. चौयुगामध्ये भक्त असतात. चौयुगाचा भक्तनामा उभा केला. 4ही युगामध्ये असतात. आणि केव्हाही त्यांना जर आळवलं तर त्यांना त्यांचं दर्शन होतं. तेवढी भावना, तेवढी श्रद्धा, तेवढा अधिकार झाला की ते येतात, दर्शन करतात. जगद्गुरू तुकोबारा निर्याण झाल्यानंतर सुद्धा 2-3 वेळेला परत आले की नाही? महाराज 2-3 वेळेला ते परत आलेले. ते यांच्यासाठी आलेले, निळोबारासाठी एकदा आले होते. असे महाराज परत आले. आणि रामायणामध्ये सुद्धा दशरथ राजा ज्यावेळेला अग्निपरीक्षा घेत होते प्रभू रामचंद्र सीतामाईचे, त्यावेळेला दशरथ राजा परत आले होते स्वर्गातून. आहे की नाही? रामायणामध्ये रामायण वाचता का नुसते बोटं फिरत असते? ते सुद्धा परत आले होते. त्याप्रमाणे ज्यांचा जेवढा मोठा अधिकार असेल त्याप्रमाणे हे सगळ्या युगातले जे संत आहेत ते त्यांना भेटतात. त्यांचं हितगुज होत असतं. सगळ्या गोष्टी जगद्गुरू तुकोबारा त्यांच्याशी संभाषण करतायत.
तर या ठिकाणी संभाषण करत असताना सनकादिकांना का सांगितलं? कारण सनकादिक हे अखंड वैकुंठामध्ये जाणारे भगवंताची त्यांची वैकुंठधामी असलेला जो परमात्मा आहे त्यांची आणि त्यांची सातत्यानं बैठक असते, सातत्याने चर्चा असते आणि सनकादिक हे भगवंताला खूप आवडतात. म्हणून त्यांच्याकडे आपल्याला निरोप द्यायचा आहे की आमची तुम्ही आठवण करा म्हणून. तर त्यांच्याशी बोलत असताना पहिल्या कडव्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या स्वभावाचं दर्शन करतात. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. तुकोबाराया आजच्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये सनकादिकांच्या स्वभावाचं वर्णन करताय की तुम्ही कृपावंत आहात. संतांचा हा स्वभाव आहे. कृपेला स्वतंत्र जन्म नाही, कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेथ उपजेतो साधू पाही, असं एकनाथी भागवतामध्ये कृपालुरकृतद्रोह तितिक्षु सर्वदेहिनां सत्य सार्वनवद्यात्मा समसर्वोपकारक. हां, कृपालुरकृतद्रोह, जिथे कृपा आहे, संत आणि कृपा हे दोन्ही एकच आहे. जिथं कृपा आहे तेच संत आहे. म्हणून संतांच्या स्वभावाचं वर्णन केलं आहे की म्हणविता कृपावंत. पण जर आपण भागवत श्रवण करणारी माणसं आहात तर सनकादींचा कृपाळू स्वभाव आपल्याला दिसतो का, रागीट दिसतो, हे आपल्याला बघायचं. तिथे क्रोधी आहेत का, हे आपल्याला बघायचं. झालं काय होतं, हे वैकुंठ धामामध्ये भगवंताच्या भेटीला गेले आणि भगवान ब्रह्मांड नायक आहेत. भगवंताने आपल्या जय विजय नावाच्या दूताला, त्या द्वारपालाला सांगितलं होतं की कोणी आलं तर आतमध्ये पाठवू नका म्हणून. जसं एखादा थकून भागून कोणी मालक यावा आणि त्यांनी सांगावं की बाबा मी आता आराम करतो आहे, कोणी आला तर सांगा की मालक झोपलेले दोन. हे जसं असतं. किंवा बरेचसे लोक मोबाईल हे करून ठेवतात, काय म्हणतात त्याला, स्विच ऑफ, ते करून ठेवतात सायलंट, व मध्ये डिस्टर्ब नको. आता सध्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे मोबाईलचा जास्त त्रास, कारण ते कधी वाजल त्याचा काही नियम नाही. आणि मोबाईलची तर इतकी माणसाला सवय लागलेली की जर समजा घंटाभर जर मोबाईल नाही पाहिला तर एखाद्या वेळेला मोबाईलमधून आवाज येईल की माझा मालक जिवंत आहे का मेला आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं भगवंतानी सांगितलं की मी आराम करणार आहे, कोणाला आतमध्ये येऊ देऊ नका. भगवंतानी जय विजयाला सांगितलं. आणि त्याच वेळेला हे सनकादिक तिथं गेले. सनक सनंदन सनातन सनतकुमार म्हणे आम्हाला भगवंताची भेटी घ्यायची. जय विजयाने सांगितलं तुम्हाला जाता येणार नाही.
कारण एक तर भगवंताची आज्ञा होती येऊ देऊ नका, बसा म्हणे इथं, म्हणजे सगळ्याला आडवीत नाही राहत. हो, काही काही स्पेशल लोक असतात ना, सगळ्याला थोडंच असे द्वारपाल अडवत असतात. तसं तुम्हाला माहिती नाही का म्हणजे आम्ही कोण आहेत म्हणून, सारखं बाजूला. ते पण नाही म्हणे आम्ही नाही जाऊ देणार, आम्ही तुम्हाला ओळखतो की तुम्ही लय जवळचे म्हणून साहेबाच्या, हे आम्ही तुम्हाला ओळखतो. कारण वशिल्याचा कार्यक्रम लई कठीण असतो ना, म्हणतात ना ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, असं म्हणतात. हो, पण तरी आम्ही जाऊ देणार नाही. त्याने नाही जाऊ दिलं, मग यांना आला राग. यांनी सांगले तुमची ही राक्षसी प्रवृत्ती आहे, तुम्ही राक्षस होताल, असा शाप देऊन टाकला. आणि तेवढ्यात भगवान आले, महाराज लक्ष्मी सहित आले, गडबडून गेले. भगवान स्वतः त्यांच्या पाया पडू लागले. हे सगळं दूत ते जय विजय बघत होते आणि अशा अशा प्रकारे शाप दिलेला आहे. मग आपण एकीकडं म्हणताय की हे कृपावंत आहे, म्हणविता कृपावंत, पण हा काय प्रकार? एकीकडं त्याने शाप देऊन टाकला. शाप काय मनुष्य आनंदानं देत असतो का, शांत स्वभावानं देत असतो का, रागाने देत असतो? राग आल्याशिवाय कोण शाप देतं सांगा तो? राग आला म्हणून हे काम झालं ना. म्हणजे रागीट आहे ते कृपावंत कसे असू शकतात? ते कृपावंत असू शकत नाही ना. इकडे भगवान सांगतायत की क्षमा करा, क्षमा मागू लागले भगवान. म्हणजे माझ्याकडून चूक झाली, त्यांची चूक नाही, मी त्यांना सांगून गेलो होतो की कोणाला आतमध्ये येऊ देऊ नका, मला काय दंड द्यायचा मला द्या, मला क्षमा करा. मग ते सनकादिक म्हणू लागले तुमचं काही नाही, तुम्ही कशाला क्षमा मागता? त्यांनी आम्हाला अडवलं, आम्ही त्यांना अहो म्हणले ठीक आहे, पण समजा एखाद्याची म्हैस जर कोंडवाड्यात गेली तर त्याचं जे काही आपल्याला हे दंड लागणार, तो काही म्हैस भरणार आहे का? ते तर म्हशीच्या मालकालाच भरावं लागेल ना. त्याप्रमाणे माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. मग दिला शाप दिल्यानंतर भगवंताने सांगितलं आता या शापातून यांना मुक्त करा, तुमच्या चरणाशी आमची विनंती आहे. सनकादिकांना सांगितलं. मग सनकादिकांनी सांगितलं जर राक्षसी प्रवृत्तीतून तुमच्याकडे त्यांना यायचं असेल तर 3 जन्म त्यांना घ्यावे लागतील, आणि भक्ती करून जर यायचं असेल तर 7 जन्म घ्यावे लागतील. भक्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पुन्हा द्वारपाल या सिटीपर्यंत येण्यासाठी यांना 7 जन्म घ्यावे लागतील. आणि तुमच्याशी जर वैर केला, राक्षस जर झाले तर 3 जन्मात ते पुन्हा त्याच्या जागेवर येतात. बोला कोणतं परवडतं? आहे की नाही? कोणी मनुष्य व्यापारी मनुष्य तर परवडायचंच बघतो, आहे की नाही? त्यातली त्यात तर आम्ही व्यापारीच माणसं आहेत. आम्ही अगोदरच बघत असतो कोणती गोष्ट परवडू लागली म्हणजे 3 जन्मात परवडण्यासारखं आहे म्हणजे काय. म्हणून त्यांना ते 3 जन्म घ्यावे लागते. रावण कुंभकर्ण झाले, त्याच्यानंतर हिरण्यकश्यपू झाले, त्याच्यानंतर शिशुपाल आणि दंतवक्त्र अशा प्रकारचे हे 3 त्यांचे हे झाले. राक्षस कुलामध्ये जन्माला आले आणि विरोधी भक्ती करून ते भगवंतापर्यंत आले. भक्तीचा तो प्रकार आहे कट्टर विरोध. एक तर कट्टर विरोधी भगवंताला मिळतात, नाहीतर एक तर कट्टर भक्ती करणारे. हे मधले जे दोडक्यावानी राहतात ना इधर का ना उधर का, हो, घर का कुत्ता ना घर का ना घाट का. हे शाळेमध्ये एकदा निघाला होता विषय. तर ते शिक्षिकेनं विचारलं, मुलाला विचारलं होतं, बोले घर का कुत्ता घर का ना घाट का. अजून एखादा असा मोहरा सांगा ना. बोले सोनिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान असते. मुलं भलते हुशार आहे. विठाला विठाला अशा प्रकारची ही स्थिती आहे. 3 वेळेला त्यांनी राक्षस जन्म घेऊन आणि विरोधी भक्ती करून भगवंताला ते प्राप्त झाले. आपल्याला हे बघायचं आहे की क्रोध करून सुद्धा त्यांच्यावर ते उपकारच झाले, क्रोध करून सुद्धा कृपा झाली. म्हणजे संतांचा क्रोध हा सुद्धा त्याचा पर्यवसाय जे आहे ना ते कृपेवरच होत असतं. क्रोधानं सुद्धा त्यांच्यावर कृपा केली म्हणून संतांचा क्रोध हा सुद्धा क्रोध नसून ती सुद्धा त्यांची कृपाच आहे, त्याचं कल्याणच होत असतं. तुम्हाला कळण्याकरता सांगतो, ते मणिग्रीव आणि नलकुबेर नावाचे हे कुबेराचे 2 पुत्र होते.
हे 2 पुत्र काय झाले, एकदा सरोवरामध्ये काही स्त्रियाबरोबर जलक्रिया करू लागले. काही स्त्रिया होत्या, अंगावर पाणी फेक कुठं काय करा अशा प्रकारचे सरोवरामध्ये चालल्या होत्या. तेवढ्यामध्ये नारद महर्षी आले आणि नारद महर्षीनं ते पाहिलं दृश्य. तर यांनी ते लाजायला पाहिजे ना, लाजायला. तसं तर भारतीय संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या मर्यादा आहेत. हे होळीमध्ये सुद्धा हे रंग टाकणं वगैरे, स्त्री पुरुषामध्ये हे व्यवहार करायचाच नाही. टाकणं, अंगावर पाणी फेकणं हे करायचंच नाही. स्त्रिया स्पेशल त्यांचं रंगाचा कार्यक्रम, पुरुषांचा वेगळा करायचा. नाहीतर आमच्या ज्ञानेश्वरीने अभंग घेतला होता ना की सख्या मेहुणी संगे भुलाल, असं ते होतं ना. त्याचं काय सुरुवात काय त्याची? नाही, वोटी तर घेऊन गुलाल, सख्या मेहुणी संगे भुलाल, त्याचा नवरा मोठा जलाल, तुम्ही हसू नका तुम्ही हसू नका. म्हणून त्या मर्यादा दाखवलेल्या. हे जरा लूज कंडिशन झाले का? तुटतोय आवाज. ठीक आहे, त्याला काय करणार. म्हणून या सगळ्या मर्यादा आहेत. ते नलकुबेर आणि मणिग्रू हे जे आहेत त्यांनी नारद महर्षी आल्यानंतर सुद्धा मर्यादा सांभाळली नाही. आणि मग नारदांना राग आला. नारदांनी सांगितलं तुम्ही फार जडासारखं वागू लागले तर तुम्ही वृक्ष होतात, शाप दिले. त्यांनी पाय धरला. म्हणजे महाराज आम्हाला काही भान राहिलं नाही, आम्ही एकमेकाच्या अंगावर पाणी टाकणं, कुठं खिदळत होतो, हसत होतो, पण तुम्हाला आम्ही ओळखलं नाही, क्षमा करा. महाराज नारद महर्षीने सांगितलं तुम्हाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमचा उद्धार करतील. म्हणून ते मनग्रीव आणि नलकुबेर हे पुढे गोकुळामध्ये यमलार्जुन नावाचे वृक्ष झाले. उखळी बांधिता उपटिले विमलार्जुन, भक्षणी मृत्तिका वदनी दाविली भुवने, अशी ती गवळण आहे. तर पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ते ओखळ ओढत आणलं. हे जे नारदांनी दिलेले शापित हे दोघंजण होते, विमलार्जुनाचा उद्धार केला. म्हणजे नारदांनी क्रोध केला, पण शेवटी काय झाली? कृपा झाली. साधू संतांची जी काही क्रोध असतं ना, त्या क्रोधाची सुद्धा माणसावर कृपा होत असते. जाऊ द्या बाकीच्याचं उदाहरण, मी माझं सांगतो स्वतःचं. म्हणजे कसं असतं, आपण स्वतः बोललो म्हणजे माणसाला लक्षात येतं काय असतं. सुरुवातीच्या काळामध्ये आता नवीन कीर्तनकार, नवीन प्रवचनकार म्हटल्यानंतर कसं असतं, थोडंफार वाचन करायचं, इकडचं तिकडचं थोडंफार गोळा करावं लागतं. कारण कसं आहे, पाठीभर आपल्याजवळ असलं तर चिमूटभर देता येईल. ते काही एवढं सोपं नाही. पुन्हा सभा धारिष्ठ्य वगैरे सगळं असतं. तर माझं एक वैकुंठवासी परभणीकर महाराज, रंगनाथ महाराज परभणीकरांचं प्रवचनाचं पुस्तक होतं. त्याच्यात एक प्रवचन माझ्या पाठ, हा विचारोनी अहंकार सांडीजे, मग अस्तीची वस्ती होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. या ओळीवरचं सगळं 100% पाठ केलंच होतं ते. कुठे काही करायचं असलं प्रवचन तर ते करायचं. पण जवळजवळ वर्षभरात कुठेही प्रवचन आलं का तेच, कुठेही आलं का तेच. पण फक्त एवढंच पाहायचं, जर गाव बदलून असलं तर पाहायचं, नाही तर मला जमत नाही म्हणायचं. समजा त्याच गावात पुन्हा आलंच म्हणून नाही आज जरा काय बरोबर नाही, आवाज बरोबर नाही, असं चालायचं. पण ते काय झालं, रोहिलागडला इथे मी प्रवचन केलं, त्याच्यावर लोक खुश झाले. लोक म्हणले बाबा इतक्या कमी वयामध्ये, मला काय 17 वर्षाचं वय असेल त्यावेळेला, काय छान बोला. ते नेमकं त्या दिवशी वैकुंठवासी म्हातार बाबा खानीपूरकर आले. त्यांचं कीर्तन होतं, ते प्रवचन टायमाला आले आणि ते ऐकलं त्यांनी प्रवचन. त्यांना माहीत होतं हे कुठलं, लोकाला काय माहिती, त्यांना माहीत होतं हे ते परभणीकराचं टिप्पणी म्हणून. रात्री त्यांचं कीर्तन होतं आणि मी असं समोर बसलो. आणि जेव्हा त्यांनी विषय काढला म्हणतात, काय म्हणले आजकालचे कीर्तनकार लोक अर्ध्या हळकुंडात नवरदेव होऊ राहिले, काही पाठ करीत नाही, काही नाही. आपले एखाद्याचं टिप्पण घ्यायचं, पाठ करायचं आणि सांगायचं. त्या परभणीकरांनाही उद्योग नाही म्हणून त्यांनी लिहून ठेवलं, असं लगेच काही पण
त्याने पुस्तकं काढून ठेवले, म्हणले कशाला काढले काय माहिती. इतकं बोलले ते, जवळजवळ सगळं अनुसंधान माझ्यावरच होतं. आणि ते बी असं तसं नाही, जसं रामबाण बोलले बोलले. पण ते ऐकताना असं वाटू लागलं बापरे बाप, आता काही आपण राहत नाही म्हणलं कीर्तन पुस्तकात. इतकं बोलले. कीर्तन झाल्यानंतर मग त्यांच्या पाया पडायला गेलो मी. पण तोपर्यंत बऱ्याचशा वृत्तीमध्ये माझ्या बदल झाला होता की महाराज जे बोलले ते योग्य बोलले, ते काही चुकीचं बोलले नाही. की अशा प्रकारचं हे कीर्तनकार प्रवचनकार व्हायला नाही पाहिजे. कीर्तनकाराच्या पूर्ण भजनी मालिका कंठस्थ पाहिजे. गाथ्यातली 1000 अभंग त्याच्या पाठ पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या कमीत कमी 4000 ओव्या पाठ पाहिजे. हे सगळं त्याचं असलं पाहिजे. असं चालतच नसतं ते. मग ते त्यांच्या मी पाया पडलो. पाया पडल्यानंतर म्हणलं महाराज खरंच माझ्याकडून चुकलं बाबा. मला म्हणे केव्हापासून चालू आहे. मला पकडलं त्यांनी, पाठवून हात ठेवलं माझ्या, ये म्हणे बस. आणि माझं नाव राम असल्यामुळं रामराया वगैरे असं म्हणून बस म्हणलं. आम्ही कधीपासून चाललं म्हणलं 1 वर्ष 1.5 वर्ष झालं असेल. आत्तापर्यंत किती प्रवचन केले म्हणलं, झाले असतील 7-8. कशावर झाले म्हणलं, याच्यावर. खोटं कशाला बोलायचं साधू संताकडं म्हणलं. मग ते म्हणले मग एवढंच राहू द्यायचं का, एवढंच राहू द्यायचं का. तर म्हणलं नाही महाराज, आता तुमच्या बोलण्यामुळे बराच फरक झाला. जर का तू आता इथून पुढं भजनी मालिका पाठ नाही केली, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ नाही केलं, तर पुढच्या वेळेला तुला हाणतोच म्हणल्या. ते असं म्हणलं या गावामध्ये. अशा प्रकारचे ते बोलले. मला सांगायचं आहे की तिथून पुढे मग बरोबर क्रमशः पाठांतर करायला सुरुवात केली. बरेचशा ओव्या पाठ केल्या. आता मी अहंकारानं सांगत नाही, जवळजवळ 9000 ओव्यापैकी 4-4.5 ओव्या पाठ केल्या मी. असं लिखाण त्याच्या वह्या वगैरे तयार केल्या. अद्याप माझ्याकडे त्या वह्या आहेत. ते 10-10 वह्याचे टप्पे करायचे, पाठ करायचे. अशा प्रकारे हे केलं सगळं. गीता पाठ करणं, अभंग पाठ करणं. आता माझा मुद्दा असा आहे की त्यांचा राग, हे राग म्हणायचा का कृपा म्हणायचा, हे महत्त्वाचं. म्हणून सनकादिकांच्या स्वभावाकडे जाऊ नका. त्यांनी प्रसंगाला काय केलेलं याला महत्त्व नाही. एखाद्या वेळेला एखाद्या संतांनी आपल्यावर राग केला म्हणजे त्याचा परिणाम काय होतो याला फार मोठं महत्त्व असतं. त्याचं फार मोठं महत्त्व असतं. म्हणून तुकोबारा या ठिकाणी त्यांच्या स्वभावाबद्दल जे बोलत आहेत की ते कृपावंतच आहेत. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. सनकादिक हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये हे 4 जण, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, 4ही सारखेच अधिकारी आहेत. 4 पण रोज प्रवचन करायचे. त्याच्यापैकी 1 जण व्यासपीठावर बसायचं, 3 ऐकायचे. रोज ब्रह्मज्ञानावर प्रवचन व्हायचं त्यांचं. कोणी एकांवर बसायचं आणि बाकीच्याने ऐकायचं. म्हणजे जसं मच्चित्ता अशा प्रकारचं ते त्यांच्यामध्ये प्रवचन वगैरे असे व्हायचे. असे हे सनकादिक आहेत. तर त्या सनकादिकांच्या स्वभावाचा इथे निर्देश करतायत महाराज की तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. तुम्ही कृपावंत म्हणविता म्हणजे सर्व संत मानले आहे. संपूर्ण भागवत धर्मीय लोक तुम्हाला कृपावंत म्हणतात. याचा अर्थ असा नाही की त्यांनी कुठं ॲडव्हर्टाईज केली होती की आम्ही कृपावंत आहोत म्हणून. हो, सगळेजण तुम्हाला कृपावंत म्हणतात. म्हणविता कृपावंत. आणि आता तुकोबारा सांगतात की तुम्ही माझ्यावर एक उपकार करा. तो उपकार दुसऱ्याकडे यामध्ये वर्णन. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार,
एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. सनकादिक ऋषींना सनकादिक मुनींना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही कृपावंत आहात आणि माझ्यावर एवढा उपकार करा की तुम्ही आता वैकुंठाला जाणारे आहात, तर तुम्ही भगवंताला माझा नमस्कार सांगा. पण एखादा निरोप द्यायचा असला तर ही एक पद्धत आहे. अगोदर थोरा मोठ्याकडं निरोप देताना त्यांना साष्टांग दंडवत सांगा किंवा नमस्कार सांगा. कोणी तीर्थयात्रेला गेलं, कोणी बालाजीला गेलं तर आपल्याला येऊन सांगतात लोक की आम्ही बालाजीला चाललो, तर आपण काय म्हणतो, बालाजी भगवंताला आमचासुद्धा काय सांगा, नमस्कार सांगा. आमच्याकडून काही येणं होत नाही पण आमचा कमीत कमी नमस्कार सांगा. तसंच आहे थोरा मोठ्यांना, तसं भगवंताला आमचा नमस्कार सांगा ही पद्धती आहे. तुकोबारांनी याच्यामध्ये ही गोष्ट पण तुम्हाला सांगितलेली आहे की अशा प्रकारे आपण थोरा मोठ्याकडे जाताना किंवा निरोप देताना अगोदर इथून सुरुवात असायला पाहिजे की आमचा नमस्कार त्यांना सांगा. नमस्कार म्हणजे सर्वांगानं शरणागती, सर्वांगानं शरणागती हे त्यांना सांगा. एवढा करा उपकार, आमच्यावर तुम्ही एवढा उपकार करा. आणि पुढे अगोदर जे काही आहे ते अगोदर कृपावंत स्वभाव, त्याच्यानंतर नमस्कार. नमस्कारामध्ये फार मोठी शक्ती तुम्हाला माहिती आहे. इकडे जा. नमस्कारामध्ये फार मोठी शक्ती असते. जिथे नमस्कार असतो तिथं आपले सगळे कार्य होऊन जातात. म्हणून नमनते नम्रतांगी, जिथे आपण नमस्कार केलेला आहे, नमस्कार केल्यानंतर त्यांच्यापासून आपल्याला अनेक प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल. हो, महाभारतामध्ये एकदा तर असा प्रसंग होता, महाराज नमस्काराची शक्ती सांगतो. नमस्काराची कशी असते, असं घडलं होतं की हे जे बलराम दादा होते हे त्यांना गदायुद्ध शिकवत होते. कोणाला? दुर्योधनादिकांना, म्हणजे कौरवांना गदायुद्ध शिकवायचे आणि ते खूप मानायचे त्यांना. बलराम दादांचा स्वभाव कसा होता, थोडा निर्मळ. निर्मळ निर्मल मन जन सोमोही पावा असं देव. काही लोक म्हणायचे नाही ते दादाचं कसं आहे, भोळं आहे काम, भोळं बिळं नाही, ते निर्मळ होते. जे काय असेल ते उघड उघड होतं त्यांचं. असे ते होते. ते दुर्योधन त्यांना माहीत होतं, ते खूप त्यांची सेवा करते. मग गदायुद्ध वगैरे शिकायचे. मग ते दुर्योधन त्यांना काय म्हणलं, आता हे युद्धाचा प्रसंग म्हणले, दादा तुम्ही आमच्याकडूनच राहा. तिकडे आहे ना, तिकडे श्रीकृष्ण आहेत ना, इकडून राहा. मग दादाचा स्वभाव काय हरकत नाही तुमच्याकडून. आता भगवान कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं, म्हणले आता तर अवघडच झालं, आता दादालाच बाण मारायची पाळी आली. ते त्या पक्षात उभा राहिल्यानंतर दादाला कसं काय मारत, मोठी कठीणच गोष्ट झाली. आणि दादाचं काम म्हणजे एकदम निर्मळ. त्यांनी हा भरली तिथं, म्हणले मी राहतो. मग भगवंताच्या लक्षात आलं की दादा तिकडं राहता कामा नाही. मग त्यांनी काय केलं, नारदांना बोलवून, म्हणजे नारद महर्षींनी सांगितलं हे म्हणले तिथे जायचं आणि भगवान त्या ठिकाणी बलराम दादा जिथे बसलेले असतील तिथून त्यांना उठवायचं, लांब न्यायचं आणि त्यांच्या कानात सांगायचं की तुम्हाला कृष्ण भगवंताने नमस्कार सांगितला. फक्त कोणासमोर सांगायचं नाही. नारद महर्षी म्हणले त्याला काय, नमस्कार सांग, तुम्हाला म्हणलं तेवढं करायचं, बाकीचं काम करायचं नाही, बाकी काही करायचं नाही. मी म्हणलो तसंच झालं पाहिजे, त्याच्यामध्ये ते मात्र फरक झाला पाहिजे. नारद महर्षी तर त्याच्यामध्ये प्रवीणच होते. ते एकदा जसं सांगितलं तसं त्यांनी फिट करून घेतलं. गेले तिकडे, सगळ्या कौरवामध्ये ते बसले होते, गप्पा छप्पा चालले होते. बलरामदास बसले, म्हणले दादा, ते तिथून म्हणले काय काम, म्हणे कृष्ण भगवंताने तुम्हाला एका एवढ्या जणाजवळ सांगायचं नाही, एवढ्या लोकात सांगू. मग हे कुठे येऊन जाऊ, हे कौरव म्हणले नाही, म्हणले दादा आम्हाला तुम्हाला आम्ही तसं नाही जाऊन देणार. हो म्हणले तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव, ते जे काही निरोप देतील ते मी तुम्हाला सांगेन. माझा स्वभाव निर्मळ आहे, प्रांजळ माणूस, तुम्हाला माहिती आहे ना. का शपथ भाऊ कशाची, म्हणजे काही हो काही शपथ ती करेन, तुमचा स्वभाव आम्हाला माहिती, पण आम्हाला सांगा बरं जे सांगितलं ते.
सांगतो. दादा आले, लांब नेलं ना, फार लांब नेलं. आणि मग दादा म्हणले काय आहे नारद म्हणजे काही नाही म्हणले. कृष्ण भगवान म्हणले तुम्हाला नमस्कार. बरं दादा म्हणले मग ते जर म्हणायला काय झालं. आता त्यांनी मला सांगितलं मी काय करणार. ते म्हणले तेवढ्यात सांगायचं नाही. मग आले इकडे दादा म्हणले हे कौरव टपूनच होते. काय सांगितलं काय नाही नमस्कार. मग तिकडं कशाला नमस्कार इथं सांगता ना काहीतरी गोड बंगाल म्हणजे तुम्ही आमच्यात नाही राहायचे काहीतरी तुमची दिसते म्हणजे नमस्काराची शक्ती असे. एका नमस्काराने दादा इकडं आपल्या पक्षात विठाल विठाल. म्हणून नमस्कार हा फार मोठा महत्त्वाचा विषय आणि प्रत्येकानं ते शिकायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा सकाळी उठल्यानंतर थोरा मोठ्यांना सगळ्यांना नमस्कार करायला पाहिजे. प्रात समय उठिके रघुनाथा मात पिता गुरुना वैनाथा हे सगळं वर्णन आलेलं आहे. म्हणून आमचा देवाला नमस्कार सांगा. सांगा देवा नमस्कार. आणि ते आमच्याकडून भगवंताला करुणा भाका. आणि ते करुणा भाकत असताना थोडं तुमचंही त्याच्यामध्ये वापरा. जसं एखाद्याचं काम झालं पाहिजे याच्यासाठी आपण जसं आपल्या स्वतःच्या बुद्धीचं कौशल्य वापरत असतो. एखादं सोयरिकीचं काम असलं आपण म्हणतो तुम्ही डोळे झाकून करा होती मुलगी तुम्हाला काय करायचं आम्हाला माहिती. आमची रात्रंदिवसाची बैठक आहे. असं ज्यावेळेला मनुष्य जवळचा मनुष्य बोलतो त्यावेळेला त्याला एक प्रकारची ग्रीप येत असते त्या गोष्टीला. त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही आमच्याकडून करुणा भाका आणि तुमचं त्याच्यात थोडंसं वापरा असं तिसऱ्या कडव्यामध्ये वर्णन आहे. भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. सनकादिकांचा आणि वैकुंठाचा संबंध आहे. आणि जो पाठभेद आहे की विनवा पंढरीचा राणा, पंढरीचा आणि वारकऱ्याचा संबंध आहे. हा दाते हो दान करा जाते पंढरपूर यामद तेथवरी आगमाचा सोयरा. पंढरीच्या राण्याला जर विनवायचं असलं तर वारकऱ्यांना सांगायचं आणि वैकुंठीच्या राण्याला जर विनवायचं असेल तर सनकादिकांना सांगायचं. कारण वैकुंठाची वारी करणारे कोण आहेत? सनकादिक आहेत. आणि पंढरीची वारी करणारे वारकरी आहेत. म्हणजे ज्याचा त्याचा एक काय असतो समन्वय असतो. सहाचार्य ज्याला म्हणतात.
साहचर्य असतं सगळ्या गोष्टीचं. म्हणून इथे सांगितलेलं की भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. भगवंताला करुणा भाका. पहिली गोष्ट नमस्कार सांगा, दुसरी गोष्ट आमच्याकडून करुणा भाका. की तुकोबाराय कारुण्य भावानं तुम्हाला सांगतायत देवा, ते अत्यंत दीन आहेत, करुण आहेत. तुमच्या भेटीची त्यांना तीव्र लालसा लागलेली आहे, तीव्र इच्छा आहे. अशा प्रकारची करुणा भाका. कारण संतांनी मध्यस्थी केल्याशिवाय काम होत नाही. तुम्हाला माहीत असेल विश्वामित्र मुनी ज्यावेळेला भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणजीला घेऊन चालले होते ना, तर मध्यंतर एक ओसाड अरण्य दिसलं. काहीच नाही ना, झाडाला पाला नाही, काही नाही, एकदम भकास. पक्षीच्या किलकिलाट नाही, कुठं पाणी दिसत नाही. एक भला मोठा दगड पडलेला होता, फक्त दगड पडलेला होता. मग भगवंताने सांगितलं एवढं भकास कसं काय म्हणले महाराज, इथं काहीच नाही, इतकं उदास कसं काय झालं. तर मग त्यांनी सांगितलं ते एक दगड दाखवला. गौतम नारी साप बस उपल धीर धरी देह चरण कमल रज चाहते कृपा करहु रघुबी. संतांनी सांगितलं, विश्वामित्रांनी सांगितलं. संतांच्या करुणेला, संतांच्या निरोपाला विशेष महत्त्व आहे. त्यांनी सांगितलं की हे भगवंता, हे गौतम ऋषीने हे शाप दिलेलं म्हणून हे सगळं अरण्य ओसाड झालेलं आहे. आणि ही दगड झालेली म्हणजे त्यांची पत्नी अहिल्या. गौतम नारी शाप बस उपल म्हणजे दगड, उपल देह धरी धीर, ते दगडाचं ते एक दगड झालेली आहे. चरण कमल रज चाहती, तुमच्या चरणाचा स्पर्श करा, तुमच्या चरणाची धूळ तिला लागली तर तिचा उद्धार होणार. मग करुणा भागताना गौतम ऋषींच्या पत्नीचा अहिल्याचं त्यांनी वर्णन केलं. अहिल्या हे महान पतिव्रता आहे. सकाळी सकाळी ज्या पतिव्रतेचं आपण नाव घेतो ना, त्याच्यामध्ये कोणाचं नाव घेतलं जातं? अहिल्या, मंदोदरी, तारा. हो, त्याच्यात एक माणूस म्हणला त्याच्यात आमच्या मॅडमचा नंबर धरा. असं कुठं चालतं का? असं कुठं चालत असतं का? कसंही धरायचं, विठाला विठाला. तर हे सगळं अशा प्रकारची ही जी अहिल्या आहे, हे अहिल्या आणि त्याचं वर्णन केल्यामुळं भगवंताने त्या अहिल्याचा उद्धार केला, दिव्य देह तिला प्राप्त झाला. त्याचं कारण विश्वामित्र मुनीनं तिचं वर्णन केलेलं. म्हणून करुणा भाकत असताना, भगवंताला करुणा भाकत असताना तुम्ही तुमचंही थोडंफार त्याच्यामध्ये वापरा. कौशल्य, एखाद्याचं काम करण्याकरता एक कौशल्य वापरावं लागतं. म्हणून काहीतरी एखादं काम महत्त्वाचं असलं ना, चांगल्या माणसाला सांगायला पाहिजे, चांगल्या हुशार माणसाला सांगायला पाहिजे, तो त्याच्यातलं काम करूनच टाकतो. नाही तर एखाद्याला पाठवायचं आणि त्याला सांगायचं असं असं आमचं सोयरपणाचं काम चाललेलं आहे, तो म्हणतो ध्याना, चालूच राहतं. नाही नाही, कसं काय वाटलं तुम्हाला मुलगा बरं आहे? असं कुठं असतं का? त्याच्यात स्वतःच्या बुद्धीचं कौशल्य वापरावं लागतं. अरे निदान सांग ना, मुलगा आम्ही पाहून आलेलो आहे, हुशार आहे, चांगला आहे, शिकलेला आहे. चांगला आहे पण जरा चोट्टा आहे असं काही म्हणायचं? असं कुठं असतं का? चोट्टा आहे बापरे, त्याने काय चोरलं होतं? माझ्या लहानपणी गोट्या चोरल्या होत्या. म्हणजे कवाची गोष्ट का? कवाची गोष्ट का? सांगणारे कसे पाहिजे? कौशल्य पाहिजे त्यांच्यावर. भलतं चालतं काही पण सांगून ते जमत आलेलं मोडून जातं. एखाद्याला काही गोष्टी जमत आलेलं सुद्धा मोडतात. असे काही प्रसंग असतात. म्हणून बोलणारे ते बुद्धी कौशल्य. म्हणजे तुम्ही करुणा भाका, पण तुमचंही त्यामध्ये बुद्धी कौशल्याचा वापर करून माझ्याविषयी सांगा. भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. वैकुंठ राणा, भगवंताला विनंती करा की आमचं हे कार्य झालेलं आहे ना, आता आम्हाला तुमच्या भेटीला यायचं आहे, तर आमच्यासाठी काही मूळ पाठवा. हे शेवटच्या कडव्यामध्ये वर्णन आले.
तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. माझ्याकडून अशी करुणा भाका भगवंताला, ते माझं स्मरण ठेवा आणि मला मूळ पाठवा. कारण आता भगवंत तुकोबाराला वैकुंठाला जायचं आहे, निजधामाला जायचं आहे, म्हणून माझं स्मरण करून द्या. स्मरणाला फार मोठं महत्त्व असतं. एकदा काय झालं, उद्धव आणि विदुर काकांची भेट झाली. तर विदुर काका म्हणू लागले, उद्धवजी तुम्ही फार श्रेष्ठ आहात, अधिकारी आहात. भगवान निजधामाला जाण्याच्या वेळेला तुम्ही त्यांच्याजवळ होता. काय तुम्हाला म्हणावं आता, तुमचं काय आपण या मुखानं वर्णन करावं. त्याला उद्धव म्हणले, आम्ही जवळ होतो गोष्ट खरी, पण आमच्यापेक्षा काकणभर तुमचा अधिकार जास्त आहे. म्हणजे कसं काय, म्हणजे भगवान निजधामाला जाण्याच्या वेळेला स्वतः म्हणले की उद्धवा मला सगळे भेटले पण विदुर काका नाही भेटले रे. म्हणजे भगवान निजधामाला जायच्या वेळेला ज्यांचं स्मरण करतात ते विदुर काका किती मोठे असतील. विठ्ठल ज्या भगवंताचं स्मरण आपल्याला अंतकाळाला झालं तर आपला उद्धार होतो, तो परमात्मा विदुर काकाचं स्मरण करतात. ते फार मोठं महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी तुका म्हणे माझं आठवा मूळ लवकरी पाठवा. माझी आठवण ठेवा आणि मला मूळ पाठवा. जसं लेकीला न्यायला कोण येत असतं, मूळच म्हणतात. इकडे येतं ते घेऊन जाणार, आणि ज्या वेळेला त्या कन्येला तिकडे जाण्याची ओढ निर्माण होते, व मला आता माझ्या कुठे जायचं आहे, माहेराचं रान. आम्हाला लहानपणी एक गाणं होतं बघा, आलं माझं माहेराचं रान, गाडीवाना हाकरे असं होतं. काहीतरी एक गाडी चालवली घुंगराची असं काहीतरी होतं बघ का. तर हे सगळं जसं जसं तिचं स्वतःचा माहोल येईल, तिचा माहेरचा माहोल येईल, तसं तसं तिला आनंद होत असतो की आपल्या मूळ माहेराचा. अगोदर तर थोडं लवकर लग्न व्हायचं, आणि त्यावेळेला त्या कन्या म्हटले, तिला कन्या सासुराशी जा. आता कन्याचं लग्नच होत नाही, आता चांगल्याचं धोड होऊन मग होतं त्याचं. त्याला 7-10 वर्षाच्या त्या कन्या राहायच्या, म्हणून काय तुकोबाराने लिहून ठेवलं कन्या सासुराची जाय. तिला आई वडिला ती खूप ओढ राहायची. आता हिला तिकडं सोयरीक झाली का इकडची ओढ सुरू होते. हॅलो बोल क्या बोलती तू, हे लगेच सुरू होऊन झालं. तर हे असं जे मूळ आहे, त्या कन्याला तिकडं जायचं हे राहायचं, ओढ राहायची, माझ्या माहेरला जायचं, माझ्या माहेरला जायचं. मग त्यावेळेला ती एखादी सासुरायची, ती काही सासुरा अगोदरच्या लई खतरनाक होत्या, आता नाही राहिल्या तेवढ्या, पण त्यावेळेला खतरनाक होतं. मुद्दाम त्याला तिच्या ध्यानात यायचं का 8-10 जण जाणार, काही कामं छेडून ठेवायची, काही बी ओढ ओढू टाकायचं. असं घरातले हे धो ते धो ते धो. आणि मग तिच्या मनामध्ये असं वाटायचं की आता कायच म्हणावं हिला, माझ्या मनात ओढ काय आहे, हिनं काय काय राडा करून ठेवला आहे. तर अशा प्रकारची जी एक तळमळ असते, त्याप्रमाणे जसं जीवजिती जीवनासंगे मच्छा मरण त्या योगे, त्याप्रमाणे तुकोबाराने एक तळमळ लागली होती. आणि मला आता मूळ पाठवा असं तुकोबारा म्हणतात. थोडंसं महाराजांचं एक चरित्र आपण सांगून बरोबर 12 वाजता आपल्याला गुलाल उधळायचा, म्हणून एकदा 2 मिनटं भजन करू. विठोबा रघुमा कोणीतरी पुरुष मंडळीकडून एकदम कोणतरी हातावर फुलं वगैरे द्या हळूहळू. इकडं महिला मंडळीकडे वाटा थोडे थोडासा एक 5-10 मिनटातच आपण सांगणार आहोत, कारण बरोबर 12 वाजता महाराजांचा तो निर्याणाचा प्रसंग आहे. इथे माझ्याजवळ सुद्धा एखादं फुल इथे ठेवा. आवाज नको होतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीमध्ये जवळजवळ सर्वांना महाराजांचा चरित्र भाग माहिती आहे की महाराजांनी
21 वर्षापर्यंत प्रपंचाचा बराच काही भाग बदल. राहू दे खाली, राहू दे घेईन नंतर. महाराजांचे जे 3 बंधू होते त्याच्यामध्ये एक सावजी नावाचा मोठा होता, छोटे कान्होबा होते. सावजी त्यांचं लग्न झालं होतं, पण ती काही कालाने थोड्याच दिवसामध्ये त्यांची पत्नी मरण पावली. ते स्वभावानंच विरक्त होते सावजी. ते पत्नी मरण पावलं तेवढं त्यांचं निमित्तच झालं आणि त्यांनी घरच सोडून दिलं. ते तीर्थयात्रेला निघून गेले, तिकडंच संपूर्ण जीवन त्यांनी व्यतीत केलेलं आहे. सावजी गेले, नंतर छोटा होता हा कान्होबा. सगळी जबाबदारी बोल्होबा जे महाराजांचे वडील होते, बोल्होबा, त्यांनी सगळी जबाबदारी संसाराची त्यांच्यावर टाकली. मग सगळं बघायचं, व्यापार होता, सगळ्या गोष्टी होत्या, चांगलं होतं महाराजांचं, आर्थिक परिस्थिती चांगली होती. तर ती सगळी जबाबदारी सांभाळता 21 वर्षापर्यंत महाराजांनी ते पाहिलं. त्याच्यानंतर काही अनुकूल प्रारब्धाच्या जे प्रतिकूल प्रारब्ध सुरू झालं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं कमी जास्त होत असतं आणि काही लोक तेच सांगण्यामध्ये आपलं आयुष्य घालतात. 1985ला असं झालं होतं, खायला नव्हतं तर प्यायला नव्हतं, तर खायला आहे तर प्यायला, असं लोक सांगतात. आणि मग मी एक पलाट घेतला, 1990ला विकला पण, त्याच्यात 2 लाख रुपये मला मिळाले. मग तिथून पुढं जे धकली म्हणताल गाडी, ऐकणाऱ्याला सुद्धा काही इंटरेस्ट नसतो त्याच्यात, ऐकणाऱ्याला काही इंटरेस्ट नसतो. तो राऊंड म्हणतो आता सध्या बरं आहे ना, सध्याचं द्यावं सोडून, पण 1995 ते त्याचं सुरूच करून टाकतं. तसं महाराजांना जे काही हेलकावे बसले ते संसाराचे, त्याच्यातून महाराजांना विरक्ती निर्माण झाली, वैराग्य निर्माण झालं. बरं झालं म्हणजे आता जे झालं ते बरे झाले, देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पीडा केली, जे झालं ते बरं झालं. तुकोबाराय त्यामुळं काय झालं, विरक्त झाले, खूप नामस्मरण करू लागले. संसाराचं जर वाजलं ना तर माणसाने भगवंताचं भजन करायला पाहिजे. ते रडगाणं गात नाही बसायचं. बऱ्याचशा लोकांना ते रडगाणं गात बसण्याची सवय असते. आधी बरं होतं बाबा, आता लय तारंबळ हे, अरे झाले ना तो पोरसोर झालं पण सोन बरोबर नाही, काहीतरी सांगतात. ती अशी आहे, तिला राग आला तर माझ्यावर थुकत असते, काही माझ्याकडे पाहून थुकत हे, असं बापरे तो वेगलेलं कार्यक्रम असं काही असतं. हो तर असू द्या, हे असलं रडगाणं गात बसायचं नाही. तुकोबारायांनी ते सगळं पांगलं आणि भगवंताचं भजन केलं. भंडारा डोंगरा, भामचंद्र डोंगरावर खूप नामस्मरण, रात्रंदिवस, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, खूप नामस्मरण केलं. सद्गुरूंचं जे काही त्यांना भेट झाली ती फक्त स्वप्नापुरती होती, पुढे त्यांच्याबरोबर गुरु होते. म्हणून महाराजांनी आपल्या तपश्चर्येने सगळं मिळवलं. ते फक्त सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तक तो जाणं ठेवला कर, आणि स्वप्ना माझी पडिला विसर स्वप्न माझी, स्वप्नात झालेली जी घटना आहे. पुन्हा त्याची कुठं गाठभेट आहे, म्हणजे गुरूंचा कुठं तेवढं त्यांना पाठबळ होतं. जसं लग्नाला चंद्रबळ लागतं ना, पुन्हा चोरी करायला पण चंद्रबळ लागतं असं म्हणतात. हे सगळे बळ लागतात ना लग्नामध्ये सुद्धा. ताराबलम चंद्रबलं तदेव, विद्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपते ते. तसं यांना गुरुबळ कुठं होतं, काहीच नव्हतं. महाराज तुकोबारायानं स्वसामर्थ्याने सगळ्या गोष्टी मिळवल्या. खूप नामस्मरण, खूप भजन केलं. भगवंताच्या कृपेला तुकोबाराय पात्र झाले. आणि आता ही जी आपली बीज आहे याच्या अगोदर 7 दिवस अगोदर त्यांच्याकडे अनेक ऋषीमुनी वगैरे येऊ लागले भेटीगाठीला. त्यांच्या निर्याण प्रसंगामध्ये सनकादिक मुनीसुद्धा होते, कपिल महामुनीसुद्धा आले होते. हे सगळे ऋषीमुनी, मी तुम्हाला सांगितलं त्यांची दिव्यता असते, सगळ्यांना दिसत नसतील पण त्यांच्या या कार्यासाठी आलेले आहेत. 5-6 दिवस नामगजर वगैरे झालेला आहे. आणि महाराजांच्या निर्याणाच्या पहिल्या दिवशी स्वतः भगवंताने तुकोबाराला कीर्तन करायला लावलं. अनेक ऋषीमुनीसमोर नारद महर्षी होते, कपिल महामुनी होते. आणि तुकोबाराला सांगितलं, महाराज तुमच्या भक्तीचा महिमा यांना कळू द्या ना एकदा, हे काय असतं भक्तीचं सामर्थ्य. तुकोबाराने दणदणीत कीर्तन केलं. ते असं 2 घंट्याच्या काट्यावर नव्हतं, ते रात्रभर महाराजांनी सांगितलं हो की
कोणतं कीर्तन केलं? घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. अरे ब्रह्मज्ञानाला मी लाळ घोटवायला येईल कपिल महामुनी सारख्यांना. हे तुकोबारासारखं आपण भजन करायला पाहिजे. तीर्थभ्रामकाशी आणि नारद महर्षीने अनेक तीर्थयात्रा केल्या, पण त्यांना पण कटाळा आणेल की नाही जायला पाहिजे तिकडे, इकडे भटकण्यात काय अर्थ आहे. तुकोबारासारखं भजन करायला पाहिजे. असं सगळ्यांना एक कौतुकास्पद वाटेल अशा प्रकारचं तुकोबाराचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर मग त्यानंतर आजचा हा दिवस उजाडलेला आहे. हा बीज फार महत्त्वाचा दिन आहे. भगवान तुकोबारा सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणतात की आता भगवान येऊ लागलेले. विमानामध्ये भगवान गरुड होते, गरुडाचे फळात्कार करू लागले. नाभी 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 अशा प्रकारचं आलेले आहेत. तुभ्यम नमः तुभ्यम नमः असं चाललं होतं. तुकोबाराला भगवान दिसू लागलेले विमानामध्ये आलेले आहेत. काही लोक तुकोबाराला म्हणू लागले, अहो अजून तुमचे प्रेमाचे लोक काही यायचे राहिलेत, तोवर थांबा. म्हणजे आता त्यांना सांगा की आता आम्हाला वेळ नाही, आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो. भगवान बऱ्याच वेळचे आलेले आहेत आणि आता तो मला भगवान बोलवत आहेत. अंतकाळी विठो आम्हाशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. जगद्गुरु तुकाराम 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 बोला बोला सगळेजण. तुकाराम 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 एकदा सगळ्यांनी आपल्या आवाज वगैरे साफ करून घ्या. मोठ्याने गर्जना करायची सगळ्यांनी. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम. आजच्या या दिवसामध्ये देहूला ते इंद्रायणीचं झाड असं हलत असतं. 12 वाजता अद्याप त्याची प्रचिती आहे. सगळ्या भक्तगणांना त्याची प्रचिती आहे की तुकोबाराय कुडी सहित झाला गुप्त तुका. आपल्या शरीरासहित सदेह तुकोबाराय वैकुंठाला गेलेले आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले तुकोबारायने फार व्यवस्थित उत्तर दिलं, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. आशीर्वाद देण्याची पद्धती, जसं तुमचं कर्म असेल तसं तुमचं कल्याण होणार.
म्हणजे चांगलं वागलं तर चांगलं होईल आणि वाईट वागला तर वाईट होणार. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की असे जे संत महात्मा पुरुष आहेत, माणसाने सगळ्या गोष्टी विसरायच्या पण आशांना विसरायचं नाही. तुकोबाराला कधीच विसरायचं नाही, ज्ञानोबाराला कधीच विसरायचं नाही. एखाद्याला दुपारचं जेवण विसरलं चालेल, काय नाही ध्यानात राहिलं, नाही जेवलं तर नाही जेवले, पण यांना विसरता कामा नाही. सकाळ झाली की अगोदर यांचं स्मरण करायचं, त्यांचं वाङ्मय आपण वाचन केलं पाहिजे, 10-5 अभंग वाचले पाहिजे, थोडेसे ज्ञानेश्वरीचे ओव्या वाचल्या पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. हे फार मोठं महत्त्वाची गोष्ट आहे. तुकोबारासारखे जे संत आहेत यांचे उपकार आपल्यावर अनंत आहेत, आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. ते तुकाराम विजयनिमित्त इथे हे कीर्तन सेवा झालेली आहे. एकदा मोठ्या प्रेमानं माऊलीचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर नऊ तारीख वेळ काय? 10 ते 12. येत्या 9 तारखेला इथे आमच्या हरिभक्तपरायण बिराजदार यांच्याकडे सकाळी 10 ते 12 एकनाथ षष्ठीनिमित्त आमच्या ज्ञानेश्वरचं कीर्तन होणार आहे. त्याचे सगळ्यांनी लाभ घ्यायचा. आता जसं तुम्ही सगळेजण आलात त्याप्रमाणे सर्वजण या. आता या ठिकाणी याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे इथे पण आणि तिथे पण, दोन्हीकडे होणार आहे. तर त्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे काही करू नका. कसं आहे, पुन्हा काही लोकांना पश्चाताप होतो उगाच नाश्ता. हे मी तुम्हाला सांगेन, मी आपल्या सप्ताहामध्ये असं झालेलं आहे. आमचे हरिभक्तपरायण कुमावत महाराज आले होते ना, तर ते आपल्या भगवान बाबांच्या पुण्यस्मरणात स्वयंपाक खूप गोड झाला. त्यांनी जेवण केलं, ते म्हणले उगाच नाश्ता केला राव, ते स्वतः म्हणले. हो. तर आता यानंतर आमचे जे हरिभक्तपरायण विधाटे महाराज आहेत, म्हणजे त्यांच्याकडून आजचं जेवण आहे, सगळ्यांनी महाप्रसाद घेऊन जायचं. तसं कोणी जाऊ नका, त्यांना हे द्या पुष्पहार वगैरे. तुम्ही एवढा मोठा हार आणला, त्यांनी गळ्यात नाही ठेवा, इकडं मागं लपून ठेवलं. काय हां आरती घेऊन नंतर जेवण करा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय